नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया। प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आला। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। ज्या भागात ही घटना घडली तो परिसर मुंबईचा एक हाय प्रोफाईल परिसर मानला जातो, जिथे अनेक प्रमुख चित्रपट कलाकार राहतात। गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेने पथके तयार केली आहेत आणि गोळीबार करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे। पोलिसांच्या मते जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या टॉवरबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी 4 राऊंड गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील लोक घाबरले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच मुंबई स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी पोहोचली। पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे। या खळबळजनक घटनेनंतर रोहित शेट्टीच्या निवासस्थानाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे। गोळीबाराच्या घटनेत कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे। रोहित शेट्टी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वृत्त आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेनेही तपासात सहभाग घेतला आहे। आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेने 12 पथके तयार केली आहेत। जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज स्कॅन केले जात आहेत आणि संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। याशिवाय घटनेशी संबंधित महत्त्वाचे पुरावे शोधण्यासाठी पोलीस जवळपासच्या लोकांची चौकशी करत आहेत। फुटेजमध्ये बाल्कनीच्या काचेच्या पॅनलवर गोळ्यांचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत। क्लिपमध्ये इमारतीवर 3 गोळ्यांचे छिद्र दिसत आहेत। रोहित शेट्टीच्या घराला 2 दरवाजे आहेत आणि टॉवरमध्ये 10हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। तपासाचा भाग म्हणून गुन्हेगारांच्या शोधात गुन्हे शाखेचे 4 ते 5 पथके आजूबाजूच्या परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।